नमस्कार, मी डॉक्टर वसंत प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी. गेल्या काही व्हिडिओमधनं आपण महारेराविषयी बरीचशी माहिती घेतली. आजचा यूट्यूब व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. आता डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे नक्की काय? आता आपल्याला माहिती असेल की जेव्हा आपण बाजारामध्ये जातो, कोणत्याही वस्तू घेतो, त्या अनेक वस्तूंविषयी आपल्याला एखादी गॅरंटी वॉरंटी दिलेली असते आणि तेवढ्या आधी त्या वस्तूला काही झालं तर त्याचं रिपेअरिंग म्हणा, दुरुस्ती म्हणा, ती कंपनी करून देत असते. हा एक साधारण जनरल विषय आहे. तशाच प्रकारचा अर्थ हा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणून आहे. जेव्हा तुम्ही तुमचं ॲग्रीमेंट सही करत असता तेव्हा त्या ॲग्रीमेंटमध्ये काही नॉन निगोशिएबल कंडिशन्स आहेत, म्हणजे ज्या बदलता येणार नाहीत. कारण रेरा ॲक्टमध्ये त्या सुतोवाच केलेल्या आहेत, म्हणून त्या तुम्हाला किंवा प्रमोटरला कधीच बदलता येणार नाही, त्याच्यामध्ये डेव्हिएशन करता येणार नाही. तर हा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे काय असतो? जेव्हा तुम्हाला ओसी मिळते त्या ओसी नंतर साधारण 5 वर्ष तुमच्या याच्यामध्ये कोणतेही स्ट्रक्चरल डिफेक्ट किंवा जे काही मेजर लिकेज वगैरे असे जर काही इश्यू निर्माण झाले तर हे विषय त्या प्रमोटरकडे न्यायचे असतात आणि त्या प्रमोटरला त्याची ती जबाबदारी आहे, तो अकाउंटेबल आहे. 5 वर्षामध्ये त्याने तो डिफेक्ट तुम्हाला रिपेअर करून दिला पाहिजे. याच्यामध्ये साधारण त्याला 30 दिवसाची मुदत दिलेली आहे, जी त्याला तक्रार दाखल करायची आहे. 30 दिवसामध्ये ते रेक्टिफाय करायचं आहे सर्वसाधारणपणे, आणि ह्याला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असं म्हणतात. मात्र ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अनेक वेळा काय होतं की आपण जेव्हा फ्लॅट ताब्यात घेतो तेव्हा इंटिरियर डेकोरेशनच्या नावाखाली अनेक वेळा आपण काही वॉल तोडतो, काही दरवाजे पोझिशन बदलतो, काही किचन्स किंवा जे काही ड्रेनेज बिनेज असतात ते आपण बदलतो, आणि मग त्याच्या अनुषंगाने जर काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर मात्र प्रमोटर स्पष्टपणे आपल्या कानावर ठेवू शकतो आणि तो सांगू शकतो की याच्यात माझी काही चुकी नाही, तुम्ही हे चेंजेस केले त्यामुळे हे डिफेक्ट झालेले आहे, तेव्हा हे मी जबाबदार नाही. मी त्याची अकाउंटेबिलिटी कशी आहे की जर ओरिजिनल स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीचं जर असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काही चेंजेस केलेले नसतील आणि मग त्याच्यामध्ये काही डिफेक्ट आला कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा इतर कुठच्याही गोष्टीमध्ये, तर ती त्याची जबाबदारी आहे. आणि हा पिरियड हा 5 वर्षाचा आहे. अनेक वेळा काही कॉन्ट्रॅक्टर त्या ह्याच्यामध्ये बदल करत असत, 3 वर्ष 2 वर्ष वगैरे, परंतु आपण तो वगळलेला आहे. मोफापेक्षाही हा जास्त पिरियड आहे, मोफा कायद्यामध्ये दिलेल्या वेळेपेक्षाही, आणि म्हणून हा 5 वर्षाचा पिरियड अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक ग्राहकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपलं घर जे आहे ते ओरिजिनल ह्याच्यामध्ये सिच्युएशनमध्येच ठेवावं, ज्यामुळे त्याला या 5 वर्षाच्या गॅरंटीचा जो काही फायदा आहे तो घेता येईल. धन्यवाद.